रिक्षा चालकाकडून कोट्यवधी रुपयांचा हेरोईनचा माल जप्त केलाय। आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीवर मोठी कारवाई करताना ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने काल गौमुख परिसरामध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे आणि 2 किलोपेक्षा जास्त हेरोईन जप्त केलंय। जप्त केलेल्या हेरोईनची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत ही कोट्यवधी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय। दिवाच्या खर्डी गावामध्ये अलीकडेच झालेल्या मोठ्या ड्रग्जच्या उघडकीस आलेल्या घटनेनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती। सगळीकडेच आता पोलीस पथकं देखील याबद्दल तैनात आहेत। या कारवाईतून स्थानिक अधिकाऱ्यांनी ड्रग्जच्या धोक्याविरुद्ध तीव्र कारवाई करण्याचे संकेत देखील मिळवले। घोडबंदर रोडवरील गौमुख कस्टम पोस्ट जवळ हेरोईनची खूप मोठी पोहोचवण्यासाठी एक ऑर्डर दुसऱ्या राज्यातून एक व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल यांना मिळाली होती। या माहितीवरूनच खंडणी विरोधी पथकाला ही माहिती मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विशेष पथकाने एक परिसरामध्ये एक सापळा रचला होता आणि त्यांच्या गस्ती दरम्यान कस्टम पोस्टकडे जाताना पथकाला एक माणूस संशयास्पद वागत असल्याचं आढळलं आणि त्याला अडवून झडती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना 2 किलो 288.6 ग्रॅम हायग्रेड हेरोईन असलेली बॅग सापडली। त्यानंतर आरोपीचं नाव देखील काढण्यात आलं। आरोपीचं नाव फरदीन गुलजार मुल्ला असं आहे, जो पालघर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं आढळून आलंय। ऑटो रिक्षा चालक म्हणून तो काम करतो हे सुद्धा पोलिसांनी ही माहिती या कारवाईमधून शोधून काढली। या जप्तीनंतर आता औपचारिकपणे तक्रार दाखल देखील केली आहे आणि कासरवाडी पोलिसांनी याविरुद्ध गुन्हा दाखल करून याला अटक देखील केली आहे। सध्या याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे।